तर आज माझी मम्मी येणार होती, कशासाठी ते मी पुढे तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मी चालले आता भाजी मार्केटला, सोबत हे पण आहेत. सकाळी लवकर जाऊन भाज्या आणल्या की फ्रेश भाज्या भेटतात आणि सोबतही जाता येतं. शिवाय घरी आल्यानंतर टायमात सगळं आवरून त्यांनाही जॉबला जाता येतं. तर मी मार्केटमधून एवढ्या साऱ्या भाज्या घेऊन आल्या, लसूण आणि कांदे पण घेऊन आली, सोबत पेरू पण आणले खायसाठी आणि त्याच्यानंतर कढीपत्ता घेऊन आली. मी घरी होता पण हा मला पाहिजे होता. तर मी तुम्हाला आता सांगते माझी मम्मी कशासाठी आली. तुम्हाला मम्मी दिसली असेल व्हिडिओमध्ये. तर माझी मम्मी फराळ बनवण्यासाठी आली होती. मला तिच्या मदतीची गरज होती, कारण मला एकटीला हे सगळं हेक्टिक जात होतं. सध्या थोडीशी जरी दगदग केली तरी खूप लो फील होतं. त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं तू एक दिवस मला हेल्प करायला. खरं तर मी तिला राहायलाच बोलत होती एक दिवस मम्मी पप्पांना, पण पप्पांना यायचं नव्हतं, त्यांना दुसरी कामं होती, त्याच्यामुळे ते आले नाहीत. त्याच्यामुळे मम्मी आली आणि लगेच फराळ वगैरे बनवून दिला आणि मग ती गावी जायला निघाली. थोडंसं करंजीचं सारण उरलं होतं, तर मी विचार केला की ते मी नंतर बनवते. मम्मी म्हणत होती आपण करूया. मी म्हटलं ठीक आहे, तुझी पण दगदग झाली आल्यानंतर, तर मी नंतर बनवेन ते. तर पहिला करंज्या करून घेतल्या, त्याच्यानंतर चिवडा बनवला. खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवलं, जसं की मी याच्या अगोदरही म्हटलेलं आहे, मी फराळ खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवते, कारण खाणारी घरात लोकं कमी आहेत आणि सगळंच असतं दिवाळीमध्ये, स्वीट्सपासून ते बाकी फराळाचं सगळं म्हणा, मिठाई वगैरे सगळं असतं. तर तेवढं सगळं खाल्लंही जात नाही. त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मी मम्मीला बसमध्ये बसवण्यासाठी तिच्यासोबत गेली. इथं बसची वाट बघत आम्ही थांबलो होतो. मम्मीला बसमध्ये बसवलं आणि मी घरी आली. तर असा होता आजचा व्हिडिओ. बाय.